हॅलो, गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. मी मोनाली आणि मोना वर्ल्डमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. सो आजचा जो टॉपिक आहे जो मी कव्हर करते तो आहे समरमध्ये स्किन केअर कशी करायची, त्याच्यानंतर कुठली कुठली काळजी घ्यायची, हे सगळं टॉपिक आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर होणार आहे. तर चला सुरू. जनरली आपल्या इंडियन स्किन टोननुसार स्किन ड्राय होणे, स्किनवर पॅचेस येणे किंवा काय म्हणतो एक पिगमेंटेशन होणे सनमुळे, हा जनरली एकतर या ठिकाणी होतो किंवा या ठिकाणी. सो हे जे प्रॉब्लेम हे पूर्णपणे तर बंद नाही करता येत. जर तुम्ही प्रॉपर स्किन ट्रीटमेंट जर केली तर हे प्रॉब्लेम्स कुठे ना कुठे थोडेफार प्रमाणात कमी करता येतात. पण हे प्रॉब्लेम वाढू नये म्हणून याच्यासाठी काही गोष्टी आपण काळजी घेऊ शकतो. काही अशा गोष्टी आहेत, काही असे प्रॉडक्ट्स आहेत जे आपण घरी यूज करून ह्या सगळ्या गोष्टी वाढण्यापासून थांबवू. सनस्क्रीन यूज करायच्या. तो सनस्क्रीनमध्ये पण भरपूर टाईप आहेत. तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्हाला सनस्क्रीन यूज करायचे असतात. आपण खूपदा बघतो की एखादा व्यक्ती सनस्क्रीन यूज करतो आणि ते सनस्क्रीन आपण यूज करत आहे आणि मग त्याच्यापासून कुठले तरी आपल्याला बेनिफिट न होता त्याच्यापासून कुठले तरी तोटेच होतात. सो कधी पण सनस्क्रीन निवडताना ती अबोव 30+ निवडायची. जर तुम्ही घरात यूज करत आहात तर 30+ सफिशियंट आहे. पण जर तुम्हाला बाहेर जायचं आहे तर 50+ SPFची सनस्क्रीन यूज करायची. आणि प्लस तुमचं स्किन टाईप कुठला हे सगळ्यात जास्त मॅटर करतं. कुठलंही प्रोडक्ट यूज करण्याच्या आधी तुमचं स्किन टाईप काय आहे हे ओळखणे आधी गरजेचं आहे. त्यानंतर आपली स्किन हायड्रेट राहावी म्हणून मॅक्झिमम वॉटर गेन करायचं. जेवढं पॉसिबल होईल तेवढं मॅक्झिमम पाणी प्यायचं दिवसभर. जर तुम्हाला असं वाटत आहे की आठवण येत नसेल, जसं माझ्यासारखी मला आठवण येत नाही पाणी प्यायचं आहे म्हणून, तर तुम्ही एक बॉटल भरून तुमच्या जवळ दिवसभर ठेवायचं, जेणेकरून तुम्हाला जेव्हा पण ती डोळ्यासमोर दिसेल तर आपल्याला जनरली जर एखादी वस्तू डोळ्यासमोर दिसत असेल तर लगेच आठवतं की आपल्याला पाणी प्यायचं. सो अशा पद्धतीने पण आपण पाणी पिण्याची जी प्रोसेस आहे किंवा पाणी पिण्याचा जो प्रमाण आहे तो आपण दिवसेंदिवस वाढवू. स्किनला नुसतं SPF किंवा सनस्क्रीननी प्रोटेक्ट करणे सफिशियंट नाही आहे, तर स्किनला हायड्रेट ठेवणे पण तेवढंच गरजेचं आहे. कारण जेवढी तुमची स्किन हायड्रेट राहणार तेवढीच ती हेल्दी पण राहणार आणि स्किनवर ग्लोसुद्धा राहणार. सो याच्यासाठी काय करायला पाहिजे आणि कुठले कुठले स्टेप फॉलो करायला पाहिजे हे आपण समोर व्हिडिओ. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की स्किन हायड्रेट ठेवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट म्हणजे आपली स्किन टाईप कुठली आहे. तुमची स्किन नॉर्मल आहे, ऑइली आहे की ड्राय स्किन आहे, किंवा तुम्ही जे प्रॉडक्ट यूज करत आहात ते खरंच तुमच्या स्किन टाईपनुसार आहेत किंवा नाही हे जज करणे खूप गरजेचं आहे. कधी पण बाथ करताना तुम्ही साबण कुठली यूज करता, तुम्ही सोप कुठली यूज करतात हे खूप मॅटर करतं. आजकाल भरपूर सोप्स अवेलेबल आहेत मार्केटला आणि दिवसेंदिवस भरपूर नवीन नवीन सोप्स मार्केटला यायला लागले. पण ह्या सगळ्यांमध्ये तुमच्या स्किनसाठी सोप कुठली बेटर आहे किंवा तुमच्या स्किनसाठी किंवा तुम्हाला तुमच्या स्किनला हायड्रेट ठेवण्यासाठी कुठली सोप बेटर आहे हे फाइंड आउट करणे खूप महत्त्वाचं. सो मी माझ्या स्किन टाईपनुसार जी सोप यूज करते ती डवची सोप आहे आणि माझी स्किन टाईप आहे ड्राय. ॲक्च्युली आधी नव्हतं, पण अबोव 25 इयर असं म्हणतात की जेव्हा तुमचं 25 वर्ष क्रॉस होतं तेव्हा तुमच्या स्किनचा जो टाईप असतो मे बी बदलू शकतो आफ्टर प्रेग्नन्सी. आणि जर दिवसेंदिवस आपण त्यांना जर मेंटेन नाही केलं तर मे बी ऑइली स्किनमधून ड्राय स्किन व्हायला वेळ नाही लागत. त्याच्यामुळे स्किनला हायड्रेट ठेवणे खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे स्किन ट्रीटमेंट केली होती त्यांनी मला सजेस्ट केलेलं आहे की मी डव सोप यूज करायला पाहिजे किंवा अशी कुठली तरी सोप यूज करा जी तुमच्या स्किनला हायड्रेट ठेवेल. आणि जर तुम्हाला असं काही कन्फ्यूज होत असेल की कुठली सोप यूज करायची, तर तुमचे एखादा जो पण तुम्ही प्रेफर कराल त्या स्किन डॉक्टरला तुम्ही व्हिजिट करून तुम्ही हे सगळे डिटेल्स विचारू शकता. सो मी जे यूज करत आहे ती आहे डवची सोप. आणि यावेळेला मी जो आणलेला आहे तो हा पॅक आहे. मी आता जनरली मोठाच पॅक आणतो. आधी मी एकटीच यूज करायची, पण आता आम्ही दोघेही यूज करतो कारण खरंच खूप सुंदर सोप आहे. जर तुमची ड्राय स्किन असेल तर त्याच्यासाठी एकदम बेस्ट आहे, कारण याच्यामध्ये तुम्ही टीव्हीवर सुद्धा बघितलं असेल, याच्यामध्ये मॉइश्चरायझर असते जे स्किनला ड्राय होऊ देत नाही. आता मला एवढी हॅबिट झालेली आहे या सोपची, जर याच्या व्यतिरिक्त मी जर दुसरी सोप यूज केलं ना तर मला स्किनमध्ये खूप जास्त ड्राय वाटतं. तुम्ही पण एकदा यूज करून बघा. ज्यांची ड्राय स्किन आहे खरंच खूप युजफुल आहे. आणि हे यूज करायसाठी फक्त 1 टाइम यूज करायचं मॉर्निंगला जेव्हा आपण आंघोळ करतो. सेकंड टाइम जेव्हा तुम्हाला काही फेस वॉश करायचा आहे किंवा कुठे बाहेर जायचं तर अशा वेळेस फेस वॉश यूज करायचे. तर कुठले फेस वॉश यूज करायचे हे पण मी समोरच व्हिडिओमध्ये सांगते. सो अशामध्ये पण 2-3 प्रकारचे याच्यामध्ये येतात. जसं हे आहे कुकुंबरचं आणलं मी यावेळेला. याच्या जागी तुम्ही
जे मिल्कचं येतं ते पण यूज करू शकता किंवा रोजचं सुद्धा येतं सो ते पण यूज करू शकता. या डवमध्ये भरपूर प्रकार आहेत, सो जे तुम्हाला सूट होतं किंवा जे तुम्हाला आवडतं त्या प्रकारे तुम्ही चॉईस करू शकता. जर तुम्हाला असं वाटत आहे की बॉडी सोप नाही यूज करायचं आहे तर बॉडी वॉशसुद्धा भरपूर अवेलेबल आहे मार्केटला. मी काही बॉडी वॉश सजेस्ट करते आणि इथं मी क्लिप लावून देते. हे पण बॉडी वॉश एकदम खूप मस्त आहे, फक्त थोडंसं प्राईजनुसार हाय आहे पण याचा रिझल्ट खूप छान आहे. बॉडी वॉशचं यूज करण्याच्या मागे कारण असे की ते थोडंसं डायल्यूट असते, सो स्किनला जर तुमची खूप सेन्सिटिव्ह स्किन असेल तर अशा वेळेला बॉडी वॉश जे असतात ना ते खूप युजफुल असतात. जनरली जेव्हा पण एखादी गोष्ट डायल्यूट असते तर ते खूप कमी त्याचा इम्पॅक्ट म्हणजे जे पण काही हार्श असते ना ते त्याचा बॅड इम्पॅक्ट स्किनवर होत नाही. हे सगळ्यात मोठं त्याचं एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. जर तुम्हाला सोप यूज करायची नसेल किंवा कुठलंही सोप यूज करायचे नसेल तर अशा वेळेला तुम्ही बॉडी वॉशकडे सुद्धा जाऊ शकता. दुसरी गोष्ट, कुठलीही सोप यूज करताना हार्श सोप यूज करायची नाही, माइल्डच सोप यूज करायची, जेणेकरून तुमच्या स्किनवर तुमच्या स्किनवर कुठलाही त्याचा बॅड इफेक्ट होऊ नये. ज्यांची ड्राय स्किन आहे, आजचा व्हिडिओ मोस्टली हा ड्राय स्किनवरच राहणार आहे. फक्त थोडे जे काही पॉईंट आहेत ते ऑइली स्किनवाल्यांसाठी मी सजेस्ट करेन समोर. सो ड्राय स्किनवाल्यांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, कधी पण जे लुफान येतात मार्केटला, लुफान येतात किंवा अशी कुठली वस्तू जी रफ आहे आणि आपण जनरली बॉडी क्लीन करण्याच्या नावावर आपण खूप घासत असतो बॉडीला, सो अशा प्रकारचे कुठलीही वस्तू यूज करायचे नाही. फक्त ड्राय स्किनवाल्यांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की कुठलेही लुफान किंवा स्क्रब जे येतात मार्केटला, स्क्रब येतात भरपूर प्रकारचे, ते स्क्रब यूज करायचे नाही. कारण जेवढं तुम्ही बॉडीला किंवा स्किनला स्क्रब करत राहाल किंवा असे फॉर एक्झाम्पल अशी कुठली तरी वस्तू आहे जी खूप रफ आहे आणि तुम्ही कंटिन्यू त्या वस्तूने तुम्ही स्वतःच्या फेसवर घासतात किंवा बॉडीवर घासतात तर ती स्किन पुन्हा ड्राय होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात आणि ती मग पुन्हा व्यवस्थित अवस्थेत येणे किंवा चांगल्या अवस्थेत येणे आणि पूर्व अवस्थेत यायला खूप वेळ लागतो. सो म्हणून ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी नेहमी लुफान किंवा जे स्क्रब असतात ते लावणं टाळा. हे झालं आपलं सोपचं किंवा बाथ वॉश आहे किंवा ज्याने आपण फेस क्लीन करतो. त्याच्यानंतर जर इन केस वन टाइमच कुठली पण सोप यूज करायची, सेकंड टाइम जर तुम्हाला फेस क्लीन करायचं असेल तर अशा वेळेला फेस वॉश यूज करायचे. फेस वॉश पण भरपूर प्रकारचे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, ते पण तुमच्या स्किन टाईपनुसारच यूज करायचे. मी जो फेस वॉश यूज करते एवढ्या दिवसांपासून, तो आहे मी भरपूर दिवसापासून आम्ही यूज करत आहे, ते आहे ॲव्हेलियाचं ॲलोवेरा फेस वॉश. हा पण ड्राय स्किनवाल्यांसाठी बेस्ट आहे. त्याच्यानंतर दुसरा माझा सेकंड जो मला खूप जास्त आवडतो तो आहे हिमालयाचा कुकुंबरवाला. हे कुठल्याही सीझनमध्ये तुम्ही यूज करू शकता, इवन समरमध्ये, विंटरमध्ये आणि कुठल्याही सीझनमध्ये, कसंही ॲटमॉस्फिअर जरी असलं ना तरी हा फेस वॉश एकदम बेस्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, याच्यामध्ये पण भरपूर प्रकारचे येतात, जेल बेस वगैरे येतात. सो ज्यांची ऑइली स्किन आहे ना त्यांनी जेल बेस वस्तू यूज करायच्या कधी पण ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी थोडंसं काय म्हणतात क्रीमी बेस जे असतं किंवा वॉटर बेस असतं अशा गोष्टी यूज करायच्या. जर आपल्याला कळत नाही आहे की आपल्या स्किन टाईपनुसार कुठले प्रॉडक्ट यूज करायला पाहिजे, सो ऑइली स्किनवाल्यांनी जे थोडंसं असं जेल बेस दिसतो, कारण जेलसारखं जर दिसत आहे तसं पण आजकाल हे ट्रान्सपरंट असतात, बाहेरून जर बघितलं ना तर कळतं आतमध्ये जेल बेस आहे की कसं आहे. सो जर जेल बेस असेल तर ऑइली स्किनवाल्यांनी यूज करायचा आणि अशा पद्धतीचे जर क्रीमी बेस असेल किंवा असं काही प्रॉडक्ट आहे जे वॉटर बेस आहे तर असे प्रॉडक्ट ड्राय स्किनवाल्यांनी यूज करायचं. सो हा एक जो फेस वॉश आहे जो मी यूज करते, हिमालयाचं ॲलोवेरा फेस वॉश विथ कुकुंबरवाला आहे. त्यानंतर फेस वॉशच्या जागी आपण क्लिन्झर सुद्धा यूज करू शकतो. भरपूर प्रकारचे क्लिन्झर्स मार्केटला अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये काही असे क्लिन्झर्स आहेत जे मी यूज करते आणि रिसेंटली मी माझ्या आता प्रॉडक्टमध्ये ॲड केलेलं आहे. सो ते आहे हे सेटाफिलचं जेंटल स्किन क्लीनर. हे आहे प्रॉपर ड्राय स्किनसाठी, ड्राय टू नॉर्मल आणि सेन्सिटिव्ह स्किनसाठी. सो असं 1-2 स्किन टोनला हा जातो. सो जर तुमची ड्राय स्किन असेल, नॉर्मल स्किन असेल तर हा जो क्लिन्झर आहे तो नक्की तुम्ही यूज करू शकता. आणि सेटाफिलचे ऑलमोस्ट सगळेच प्रॉडक्ट खूप छान असतात. डॉक्टरसुद्धा रिकमेंड करतात सेटाफिलचं कुठलेही प्रॉडक्ट. इवन तुम्ही बाळासाठी सुद्धा यूज करू शकता सेटाफिलचे प्रॉडक्ट. सो हे इथं लिहिले पण आहे, डर्मोलॉजिस्ट रिकमेंडेड फॉर अ सेन्सिटिव्ह स्किन. सो हा एकदम बेस्ट आहे. मी गेल्या 1 आठवडा झालं मी यूज करत आहे, पण बेस्ट आहे. जर तुम्हाला काही
फेस वॉशला जर स्किप करायचं आहे तर मग असे क्लिन्झर सुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर क्लिन्झरमध्येच एक वाणी क्रीम क्लिन्झर म्हणून येतो, ज्याचं मी पीक इथे साईडला ॲड करून घेते. त्याचं पण रिझल्ट खूप बेस्ट आहे. थोडंसं महाग आहे आणि जर तुम्ही अफोर्ड करू शकत असाल तर नक्की ते तुम्ही परचेस करू शकता. त्याचे पण रिझल्ट भरपूर छान आहे. फेसचे रिलेटेड प्रॉडक्ट याच्यावर जेवढे पण आतापर्यंत सांगितले आहेत हे मोस्टली ड्राय स्किनसाठी आहेत आणि ऑइली स्किनसाठी जी मी ट्रिक सांगितली आहे की कसं निवडायचं, सो ती ट्रिक फॉलो करायची. नुसतं स्किन हायड्रेट किंवा फेस हायड्रेट करून सफिशियंट नाही आहे. तुमची बॉडीसुद्धा हायड्रेशन असणे खूप गरजेचं आहे. जर ती दिवसेंदिवस डिहायड्रेशन जर झालं, त्याच्यामध्ये क्रॅक्स यायला लागल्या किंवा तुमची स्किन आपली मधामधात खूप रफ होत जाते आहे किंवा खाजवते आहे कंटिन्यू, तर ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे एकच कारण असते की तुमची स्किन डिहायड्रेट आहे. सो बॉडी पण हायड्रेट करणे खूप जास्त गरजेचं असते. सो त्याच्यासाठी जसं आपण अंघोळ झाल्याबरोबर असे काही लोशन्स आहेत, बॉडी लोशन्स आहेत जे आपण यूज करू शकतो आणि आपली बॉडीसुद्धा हायड्रेट ठेवू शकतो. सो माझं पर्सनली फेवरेट आणि माझ्या स्किन डॉक्टरनी मला रिकमेंड केलेलं जो प्रॉडक्ट आहे, जो बॉडी वॉश आहे, बॉडी लोशन आहे, तो आहे ग्लायमॅक्सचं बॉडी लोशन. आणि ट्रस्ट मी गाईज, ज्यांची स्किन ज्यांची स्किन ड्राय असेल ना, त्यांनी नक्की हा प्रॉडक्ट यूज करा. हा जनरली ॲमेझॉनवर अवेलेबल आहे, पण ते खूप काय म्हणतात अनअवेलेबल असतं, ते म्हणजे आउट ऑफ स्टॉक झालेलं असतं. रिसेंटली मी पण खूप शोधते आहे त्याला. जर मेडिकलमध्ये तुम्हाला मिळून जाईल. जर त्यांच्याकडे नसेल तर त्यांना ऑर्डर द्यायला सांगा, ते इझिली तुम्हाला प्रोव्हाइड करू शकता. सो मी पण असंच पद्धतीने ऑर्डर टाकते. जर मला हे जे प्रॉडक्ट असतात ना, जनरली खूप लोक यूज करत नाही, म्हणजे सगळेच यूज करत नाही, त्याच्यामुळे हे कंटिन्यू त्यांच्याकडे अवेलेबल नसते. पण तुम्ही जर त्यांना जर असं मागितलं किंवा ऑर्डरमध्ये टाकायला सांगितलं तर ते नक्की तुम्हाला आणून देणार. तर ग्लायमॅक्सचं बॉडी लोशन खूप मस्त आहे. म्हणजे मला पर्सनली खूप जास्त आवडतं. अंघोळ झाल्या बाथरूममध्येच म्हणजे तुमचं बॉडी पूर्णपणे ड्राय होण्याच्या आधीच ते लावायचं, जेणेकरून बॉडी म्हणजे स्किन जे आहे ना, ते व्यवस्थित ॲब्झॉर्ब करून स्किनला पूर्ण म्हणजे डिहायड्रेट होण्यापासून खूप जास्त मदत करते आणि स्किन छान स्मूथ असते. म्हणजे माझा पर्सनल अनुभव आहे. सो मी पण तुम्हाला सजेस्ट करेन की ग्लायमॅक्सचं लोशन, ज्यांना ड्राय स्किनचा प्रॉब्लेम आहे त्यांनी नक्की एकदा यूज करून बघा, एक बॉटल यूज करून बघा. सो ग्लायमॅक्सचं जे बॉडी लोशन आहे ते मी हायली रिकमेंड करेन ज्यांना ड्राय स्किन आहे. त्याच्यानंतर सिबामेडचं सुद्धा येतो. सिबामेडचं पण डॉक्टर रिकमेंड करतात. त्याच्यानंतर निव्हियाचं पण येतो. पण मला पर्सनली माझी ड्राय स्किन असल्यामुळे निव्हियाचं मला थोडंसं काय म्हणतात लावल्यानंतर ना असं वाटतं की घाम येतो आहे बॉडीला आणि तेवढं ॲब्झॉर्ब करत नाही जेवढं ॲब्झॉर्ब करायला पाहिजे. सिबामेडचं मी यूज केलेलं नाही, पण सिबामेडचं पण प्रॉडक्ट खूप छान असतात. इव्हन लहान मुलांचे पण प्रॉडक्ट्स त्याचे भरपूर छान आहेत. ग्लायमॅक्सचं मी यूज केलेलं आहे कारण तो वॉटर बेस आहे आणि मला जनरली जेवढे पण माझ्याकडे प्रॉडक्ट आहेत किंवा मी डॉक्टरांना सांगितलं की मला कशा प्रॉडक्ट यूज केल्यानंतर प्रॉब्लेम होत नाही किंवा त्रास होत नाही. टेक्स्चर आहे ना तो वॉटर बेस आहे. सो वॉटर बेस कुठलाही वॉटर बेस्ड प्रॉडक्ट मी जेव्हा यूज करते ना, सो तो ॲब्झॉर्ब होतो स्किनमध्ये, त्याच्यामुळे त्याच्यापासून घाम येत नाही. तर माझ्या स्किनवर एक प्रॉब्लेम आहे की जेव्हा मी असं खूप घट्ट पदार्थ किंवा घट्ट असलेला एखादा प्रॉडक्ट जेव्हा यूज करते, फॉर एक्झाम्पल निव्हियाचं प्रॉडक्ट जर मी फेसवर लावलं ना तर मला खूप घाम येतो, कंटिन्यू घामच येत असतो. त्याच्यामुळे आता माझ्याकडे जेवढे पण प्रॉडक्ट आहेत ते सगळे वॉटर बेसच आहेत. आणि मी पण माझ्या डॉक्टरला जेव्हा ते मला रिकमेंड करत होते तर त्यांना मी एकच सजेशन दिलं होतं की जेवढं पण मला प्रॉडक्ट तुम्ही लिहून देता ते सगळे वॉटर बेसच असायला पाहिजे, कारण त्यामुळेच मी कम्फर्टेबल असते. बाकी कुठलं जसं क्रीमी बेस असलं किंवा स्पेशली जेल बेस असलं तर त्याच्यावर मी कम्फर्टेबल नसते. उन्हाळ्यामध्ये येणारा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे तो आहे घाम. आणि मोस्टली खूप लोकांना घामचं खूप जास्त प्रॉब्लेम असतं, जे कंटिन्यू वर्किंगमध्ये आहेत किंवा जे कोणी शूटवर असतात बाहेर अशा वेळेला किंवा जे साईट वर्किंग आहे ज्यांचं, सो अशा वेळेला डिओड्रन्स यूज करतात. भरपूर जण डिओड्रन्स यूज करतात कुठलेही स्मेल येऊ नये किंवा घाम कमी होण्यासाठी. घाम तर पूर्णपणे कमी होत नाही, पण कुठेतरी जी स्मेल असते जी दुसऱ्यांपर्यंत एक इरिटेशन घेऊन जातो, तो कुठे ना कुठे कमी करतो. जर तुम्हाला याच्या डिओड्रंटच्या रिलेटेड किंवा डिओड्रंटला रिप्लेस करून जर एखादी गोष्ट हवी असेल तर ती आहे, इथं मी साईडला मेन्शन करते, डस्टिंग पावडर. आणि हे कुठल्याही मेडिकलला इझिली अवेलेबल असतं. सो कुठलंही डिओड्रंट यूज न करता अशा प्रकारचं तुम्ही डस्टिंग पावडर सुद्धा यूज करू शकता. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की स्किन तर झाली हायड्रेट करून, बॉडी झाली हायड्रेट करून, आपण लिप्सला नेहमी विसरतो. आपण खूपदा जे आता जनरली कंटिन्यू मेकअप वगैरे करत असतात त्यांना माहिती असतं की लिप्स सुद्धा हायड्रेट असणं किती गरजेचं आहे, खूप गरजेचं असतं. कारण जेव्हा तुम्ही
लिपस्टिक अप्लाय करता तर कधी कधी बघितलं असेल तुमची स्किन निघालेली असते लिप्सवरची. तर याच्या मागे कारण एकच असते की आपण लिप्सला लक्षच देत नाही. तर जेव्हा पण आपण आंघोळ करून येतो तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की आपण जेव्हा आंघोळ करून येतो तेव्हा आपले लिप्स हे पूर्ण मऊ झालेले असतात पाण्यामुळे. तर निघाल्या व्यवस्थित तुमचे जे पण काही टॉवेल असेल कॉटनचं, मोस्टली कॉटनचे टॉवेल्स यूज करायचे आणि व्यवस्थित त्या टॉवेलने छान लिप्सला व्यवस्थित त्याच्यावरची जी ड्राय स्किन आहे ते पूर्णपणे काढून घ्यायची. हळूहळू रोल ऑन करून त्याची जी जेवढं पण काही डेड स्किन आहे ती काढून घ्यायची आणि हायड्रेट झालेली असते त्याच्यामुळे ती जी डेड स्किन आहे ती इझिली निघून जाते. आणि त्याच्यानंतर तुम्ही अशा पद्धतीचे लिप बाम यूज करू शकता आफ्टर बाथ. याच्यामुळे तुमचं लिप सुद्धा व्यवस्थित हायड्रॉपमध्ये मिळतं आणि आजकाल भरपूर जण यूज करतात अशा पद्धतीचे लिप बाम, किंवा जे आपले लिपस्टिक सारखे शेपमध्ये येतं ते सुद्धा यूज करू शकतो ठेवणे, किंवा दिवसभर तिला मेंटेन करण्यासाठी यूज करायचं आहे आपल्याला मॉइश्चरायझर. आणि मॉइश्चरायझरमध्ये पण भरपूर प्रकार असतात. ज्यांची जसं मी म्हटलं ऑइली स्किन आहे ते जेल बेसमध्ये जाऊ शकतात आणि ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी वॉटर बेस यूज करायचं. सो मी जो जनरली यूज करते तो आहे माझं मोस्ट फेवरेट आणि गेल्या 4 वर्षापासून मी यूज करते, मी आणि माझी फॅमिली यूज करते आहे, ते आहे प्लमचं. मला एवढं आवडतं ना हे, कारण याचं जे बेस आहे ना पूर्ण वॉटर बेस आहे आणि याचे 1 ते 2 पंप तुमच्या बॉडीसाठी की तुमच्या फेससाठी सफिशियंट असतात. मी पूर्ण प्रत्येक सीझनमध्ये यूज करते. एवढं इझिली ॲब्झॉर्ब करतो स्किनमध्ये खूप जास्त. बघू शकत असाल पूर्ण वॉटर बेस आहे आणि खरंच एवढ्या लवकर ॲब्झॉर्ब होतो आणि छान दिवसभर स्किन तुमची हायड्रेट असते, मेंटेन असते. त्याच्यामुळे माझं सगळ्यात आवडतं म्हणजे हे आहे प्लमचं. सो याच्यामध्ये पण 2 प्रकारचे येतात. एक थोडं काहीतरी वेगळंच लिहिलेलं असतं, मी तर मेन्शन करेन साईडला. हा आहे ग्रीन टी मॅटिफाईंग मॉइश्चरायझर. हा आहे 470ला. थोडंसं महाग आहे, म्हणजे जनरली प्रत्येकजण नाही अफोर्ड करू शकत. जर तुम्ही ऑनलाईन जर याला घेतलं, माझं प्रत्येक वेळेला एक ऑनलाईन सबस्क्रिप्शन याचं घेतलेलं आहे. सो माझं जसं पण संपतं मी नेक्स्ट ऑर्डर करून घेते किंवा दर मंथला एक मला नोटिफिकेशन येत असतो. सो जर तुम्ही डायरेक्ट शॉपमधून घेतलं म्हणजे प्लमच्या शॉपमधून घेतलं, जनरली आजकाल जे मॉल्स वगैरे असतात त्यांच्यामध्ये प्लमचा शॉप असतो, स्टोअर असतो, तर तिथे जर घेतलं तर डायरेक्ट 470ला तुम्हाला पडेल. आणि हा जर तुम्ही जर काय म्हणता ऑफर जर मध्ये घेतलं तर जनरली 370 वगैरे असं पडतो किंवा 400 मोस्टली. ठीक आहे. तर कधी पण घेताना जर चेक करत राहायचं ऑनलाईन Amazonवर वगैरे की याचं काय प्राईस सुरू आहे. जर याची ऑफर सुरू असते ना तर ते कमी प्राईसमध्ये सुद्धा मिळतं. दुसरं मी रिकमेंड करेन, जसं मी म्हटलं होतं की तुम्ही जर घरी राहत आहात तर 30+ SPF वालं जे सनस्क्रीम असतं ते सफिशियंट आहे. जर तुम्ही बाहेर जात आहात किंवा तुमचं असं काही वर्क आहे जे तुम्ही कंटिन्यू बाहेर करत आहात, सो अशासाठी 50 SPF वाले जे सनस्क्रीम असतं ती यूज करायचं आहे. आणि मी जो सनस्क्रीम यूज करते आहे गेले 4 ते 5 महिने झाले ते आहे हायटनचं ट्रिपल ॲक्शन सनस्क्रीम 50 SPFचं. सो हे मला माझ्या स्किन डॉक्टरनी रिकमेंड केलेलं आहे माझ्या स्किन टाईपनुसार. सो याचं पण जे बेस आहे हे बघू शकता तुम्ही. जरी हे असं क्रीमी दिसत असेल ना पण हे पूर्ण वॉटर बेस आहे. बघा झालं स्किनमध्ये ॲब्झॉर्ब. सो अशा पद्धतीचेच माझ्याकडे जेवढे पण आहे, सो अशा पद्धतीचेच माझे जेवढे पण प्रॉडक्ट आहेत ते सगळे वॉटर बेस आहेत. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची जी मला आता रिसेंट माहीत झाली आहे, कधी पण ड्राय स्किनवाल्याने एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की तुम्ही कुठेही जरी मेकअप करतात किंवा जे पण तुम्ही काही प्रॉडक्ट घेतात ना ते लक्षात ठेवायचं की ते काय म्हणू शकतो आपण एक क्रीमी बेस असायला पाहिजे, वॉटर बेस असायला पाहिजे, ते ड्राय नको असायला. सो अशा पद्धतीचे जे प्रॉडक्ट असतात मेकअप प्रॉडक्ट जे तुमच्या स्किनसाठीच बेस्ट असतात आणि जे ड्राय स्किनसाठीच बनवले असतात. आजकाल भरपूर प्रॉडक्ट मार्केटला अवेलेबल आहेत. मी आत्ता जो लॅक्मीचा एक प्रॉडक्ट यूज करतो आहे कॉम्पॅक्ट पावडर, तो खरंच इतका सुंदर आहे. तो मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये तो नक्की शेअर करेन, जेव्हा पण प्रॉपर मेकअपचं एक आपण नेक्स्ट व्लॉग जेव्हा पण मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार तेव्हा नक्की शेअर करेन. आणि ज्याच्यामुळे मला खूप जास्त फायदा झालेला आहे आणि एक्झॅक्ट माझ्या स्किन टाईपनुसार किंवा माझे जे स्किन जसं ड्राय स्किन आहे मी म्हटलं सो तशा स्किन टाईपसाठी एकदम बेस्ट आहे. म्हणजे लावल्यानंतर जनरली काय होतं ना, पावडर लावल्यानंतर तो ॲक्च्युली वर राहतो. ज्यांची ड्राय स्किन असते पावडर लावल्यानंतर तो पूर्ण वरच राहतो. पण मी जो सध्या लॅक्मीचा जो यूज करत आहे तो प्रॉपर स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतो. त्याच्यामुळे एक कसं आहे ना, जो आउटपुट जे आहे ना त्याचं ते खूप नॅचरल येतं आणि लॉंग लास्टिंग राहतं. तुम्ही कुठलंही
नॉर्मल प्रोग्राम असलं तरी यूज करू शकता. कुठलंही फाउंडेशन लावायची गरज पडत नाही आणि लॉंग लास्टिंग राहतो. चला मग आजचा हा व्लॉग तुम्हाला कसं वाटलं ते नक्की खाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आय होप मला जे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवायची होती ती नक्की तुमच्यापर्यंत पोहोचली असेल. आणि आतापर्यंत जेवढे पण मी प्रॉडक्ट तुमच्यासोबत शेअर केले ते सगळे प्रॉडक्ट मी पर्सनली यूज करते आहे. यातले कुठलेही प्रॉडक्ट फक्त जे स्क्रीनवर दाखवले ते प्रॉडक्ट मी सजेस्ट केले तुम्हाला. जर तुम्ही अफोर्ड करू शकत असाल किंवा ते तुमच्या स्किनला मॅच होऊ शकत असेल तर नक्की ते घ्या. नाहीतर आतापर्यंत जेवढे पण मी फिजिकली जेवढे तुम्हाला प्रॉडक्ट दाखवले ते सगळे पर्सनली मी यूज करते. चला आजचा व्लॉग कसं वाटलं ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाय बाय, टेक केअर.